नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आत्ताची एक मोठी बातमी बारामतीमधून येते. बारामती तालुक्यात आज सकाळपासून ईडीने छापेमारी सुरू केली आहे. बारामती तालुक्यातील सध्या फरार असलेला आनंद सतीश लोखंडे याच्यावर जवळपास 350 कोटींच्या वर वेगवेगळ्या ठिकाणी अपहार झाल्याचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्याच अनुषंगाने ईडीने ही छापेमारी केली आहे. आज सकाळपासून बारामती तालुक्यात ईडीने छापेमारी केली. बारामती तालुक्यातील जवळची खताळपट्टा आणि झारगडवाडी या गावांमध्ये ईडीने छापेमारी केली. बारामती तालुक्यातील सध्या फरार असलेला आनंद सतीश लोखंडे याच्यावर जवळपास 350 कोटींच्या वर वेगवेगळ्या ठिकाणी अपहार झाल्याचे आज सकाळपासून बारामती तालुक्यात ईडीने छापेमारी केली. बारामती तालुक्यातील जवळची खताळपट्टा आणि झारगडवाडी या गावांमध्ये ईडीने छापेमारी केली. बारामती तालुक्यातील सध्या फरार असलेला आनंद सतीश लोखंडे याच्यावर जवळपास 350 कोटींच्या वर वेगवेगळ्या ठिकाणी अपहार झाल्याचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्याच्या विरोधात शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांचे पुतणे विजय सुभाष सावंत यांनी वाघोली पोलीस ठाण्यात 7 ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली होती. त्याच तक्रारीवरून बारामती तालुक्यातील जवळची येथील आनंद सतीश लोखंडे, सतीश बापूराव लोखंडे, विद्या आनंद लोखंडे आणि सविता सतीश लोखंडे या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे आनंद लोखंडे हा रोहित पवार यांचा अत्यंत निकटवर्ती असल्याची ही माहिती समोर येते. लोखंडे याने वेगवेगळ्या फार्म काढून मोठी फसवणूक केल्याचंही प्रथमदर्शनी पुढे आलंय. शेतकऱ्यांच्या सातबारावरती पतसंस्थांचं कर्ज काढून त्यातही मोठा फ्रॉड केल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्यात. आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात त्याने कोट्यावधी रुपयांचा खर्च केलाय. शाळा बांधून देणं, विद्यार्थ्यांना ड्रेस देणं अशी कामं त्यांनी केल्याची ही माहिती समोर आली आहे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.